तोरगव्हाण येथे थोर सन्मित्र फाउंडेशन तर्फे वधूवर परिचय मेळावा व मान्यवरांचा सत्कार संपन्न। तोरगव्हाण येथे थोर सन्मित्र फाउंडेशन तर्फे वधूवर परिचय मेळावा व मान्यवरांचा सत्कार सोहळा डी.एस. देशमुख विद्यालयात उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील चौधरी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार एकनाथराव खडसे, राजेंद्र चौधरी, सुरेश झोपे, दीपक बाउस्कर, शरद पाटील, शरद चौधरी, डॉक्टर पंकज महाजन, गणेश चौधरी, विलास महाजन, अभय पाटील, भगवती चौधरी, संध्या पाटील, पुष्कर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात प्रथम स्वागत गीत, दीप प्रज्वलन तसेच दिवंगतांना श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच समाजातील विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात वधूवर यांनी आपला परिचय करून दिला। मनोगतात आमदार एकनाथ खडसे यांनी यात्री निवाससाठी देणगी जाहीर केली। या प्रसंगी राजेंद्र चौधरी, चंद्रकांत चौधरी, संतोष झोपे, संध्या चौधरी, अभय पाटील यांनीही आपले विचार मांडले। अध्यक्षीय भाषणात सुनील चौधरी यांनी बाहेरगावच्या नागरिकांची राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.आर. चौधरी सर यांनी केले तर आभार कुरकुरे सर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी थोर सन्मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष उमाकांत बाउस्कर, सचिव योगेश झोपे, सिद्धेश्वर पाटील, विलास चौधरी, युवराज चौधरी, निखिल चौधरी, प्रीतम चौधरी, राजेंद्र नाले, महेश झोपे, दिनेश झोपे, चेतन चौधरी, कुणाल राणे, निखिल पाटील आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमानंतर सहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, तोरगव्हाण। तर जास्त चांगलं होतं, कारण वी थिंक इन आवर ओन लँग्वेज अँड देन वी से समथिंग ऑन दॅट। त्यामुळे तुमचं अध्यात्म आणि तुमचं नॉलेज हे पक्कं होतं, कारण तुम्ही तुमच्या भाषेमध्ये विचार करता। आणि हेच मला आतापर्यंत साथ दिलेली आहे। ट्रॅव्हल्ड ऑलमोस्ट ग्रामीण भागातले लोक येण्यास टाळतात, पण करोनाने तुम्हाला दाखवून दिलेलं आहे पूर्ण जगाला की गाव जर टिकलं तर समाज टिकणार आहे। आज जे म्हणत आहे की समजूतदारपणा असावा तो नक्कीच असावा, पण यांच्या जीवनामध्ये तिसरी व्यक्ती जर आली तर त्यांच्या जीवनात जास्त वादळ निर्माण होते। तेव्हा ह्या दोघांनी आपल्या मतावर फर्म राहावं की आपण काय केलं आहोत। आज मुलं खूप शिकलेत, मुली सुद्धा खूप शिकल्या आहेत, अगदी सॅटेलाइट पर्यंत मुली पोहोचलेल्या आहेत, पण जीवन जगण्याचे सूत्र त्यांच्याकडे नाही आहे। येणाऱ्या जीवनात संकट आले तर ते हरून जातात आणि पुढे उभं राहण्यात त्यांच्यात हिंमत राहत नाही। पण ही हिंमत द्यायची असेल तर अध्यात्मकाकडे सगळ्यांना वळवलं पाहिजे आणि हे कोणी केलं पाहिजे तर तुम्ही आम्ही केलं पाहिजे। यानंतर आपले प्रमुख पाहुणे आदरणीय श्री अभय मुरलीधर पाटील आपलं सर्वांनी स्थानाबद्ध व्हायचं चालू होती आमची। यांना म्हटलं जर आता बघा समोर मी काउंट केली, टेंटेटिव्हली 3000 लोक आहेत। 3000 पैकी कमीत कमी 2000 लोक बाहेरनं आलेले असावीत असा माझा अंदाज आहे। 2000 लोक डिवायडेड बाय 4 म्हणजे कमीत कमी प्रत्येकाने 250 रूम बुक केलेले आहेत कुठेतरी, कोणाच्या घरात असेल, कोणाकडे बाहेर असेल, कुठे असेल। 250 लोकांनी ॲव्हरेजली घरनं इथे येईपर्यंत ट्रॅव्हल सोडून 3 ते 4 हजार रुपये खर्च केलेला आहे। पवन तुमच्यासाठी 250 लोकांनी ॲव्हरेजली 4000 रुपये खर्च केला, तर इथे 1 करोड रुपये खर्च करून लोक आलेली आहेत। कॅल्क्युलेशन सांगतो, 1 करोड कॅल्क्युलेशन करून घ्या। तर जास्त चांगलं होतं, कारण वी थिंक इन आवर ओन लँग्वेज अँड देन वी से समथिंग ऑन दॅट। त्यामुळे तुमचं अध्यात्म आणि तुमचं नॉलेज हे पक्कं होतं, कारण तुम्ही तुमच्या भाषेमध्ये विचार करता। आणि हेच मला आतापर्यंत साथ दिलेली आहे। ट्रॅव्हल्ड ऑलमोस्ट युवा फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी वधूवर परिचय मेळाव्याचा 11वं या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे। मला वाटतं की समाजाच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं एकत्रीकरण करणं, समाज विखुरलेला आहे, कामानिमित्त, उद्योगानिमित्त, व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी आपण विखुरलेले आहोत।
आणि अशा सर्वांना एकत्रित करणं या प्रथम आणि त्या येणाऱ्या ठिकाणी वधूवरांचा परिचय करणं हे अत्यंत तुम्ही टिपिक बाकीच्यांना होतं. उत्साह आहे त्यांच्यामधलं. खरं म्हणजे आता पूर्वीच्या कालखंडामध्ये एक 10-20-25 गावांपर्यंत आपण मर्यादित स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणावर आपली संख्या होती आणि त्या 5-50 गावांमधून आपल्याला वधू शोधणं सोपं होतं किंवा वर शोधणं सोपं. हो. स्वाभाविकपणे एकमेकांच्या